राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील नेत्यांनी आपल्या पायाला भिंगरे बंगल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रचाराला वेग आलेला आहे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झालेल्या आहेत। मात्र आता कोल्हापुरात अशी एक महिला या निवडणुकी दरम्यान चर्चा झाली की गरोदर असताना देखील ती उमेदवारी तिने घेतलेली आहे आणि संपूर्ण प्रचार ती करत आहे। आपण त्याच महिलेस संवाद साधणार आहोत। काय सांगाल, प्रचाराला वेग आलेला आहे, तुम्ही गरोदर असताना देखील उमेदवारी घेतली आणि आता प्रचार करताय? आता गेली 10 वर्ष झालं निवडणूक नाहीच म्हणणार आहे, कारण की 5 वर्षाचे जे नगरसेवक होते त्यांनी काही कामच केली नाहीत। मी पण ह्याच भूमीत राहते आणि पुढचे 5 वर्ष नगरसेवकच नव्हते। आता आपण समस्या सगळ्या बघितल्याच आहेत, ते बंटी पाटील साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यातून सगळ्या सोडवल्याच आहेत। पण प्रत्येक प्रभागातील एक वेगळी समस्या असेल तर ती मी आता प्रचारामार्फत चालत जाऊन बघत आहे की काही समस्या आहेत माझ्या म्हणजे माता भगिनींना असतील किंवा बंधूंना असतील। तर एक समस्या अशी आहे की लोकांना जे काय आहे त्यांचं स्वतःचं हक्काचं ते भेटत नाही। म्हणजे आता म्हणजे वरून राजीव गांधी जी योजना आहे ती म्हणजे आपल्या काँग्रेस मार्फतच आहे, ती दिली आहे, पण मध्येच ती घेतली जाते, त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात नाही। म्हणजे म्हणजे आजी ते आहेत त्यांच्याकडून मला हे ऐकायला मिळाले की आमचं बंदच केलेलं आहे योजना, पण ती वरून चालूच आहे, त्यांच्या म्हणजे खात्यावर पैसे येत आहेत पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत। त्याच्यासाठी आमची सत्ता येणं महत्वाचं आहे। सत्ता म्हणण्यापेक्षा नगरसेवक म्हणजे नगराचा एक सेवक आहे आणि सेवक म्हणून मला काम करायला आवडेल। तर त्या सेवकामार्फत त्यांच्या सगळ्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवायच्या आहेत मला। खरं तर आता कोल्हापुरात किंवा तुमच्या प्रभागात तुम्ही कोणत्या प्रभागात निवडणूक लढवता? मी प्रभाग क्रमांक 18 ची उमेदवार आहे। 18 प्रभागातून आमची निवडणूक आहे। त्या प्रभागात किंवा कोल्हापूर शहरात एकंदरीत काय समस्या तुम्हाला वाटतात? सगळ्यात जास्त समस्या म्हणजे रस्ते आणि गटारी आणि ड्रेनेज हेच जास्त आहे। तर ते आता जाहीरनाम्यात नमूद केलंच आहे आणि मी माझ्या अजूनही म्हणजे या प्रभागात 4 उमेदवार आहेत ना, अरुणाताई असतील, सर्जेराव दादा, परत भोपाल शेट्टे साहेब, आम्ही चौघेही ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर तुम्ही 9 महिन्याची गरोदर असताना देखील तुम्ही उमेदवारी कशी घेतली? कारण या काळात कुटुंब असेल की काळजी घेत असते, याच काळात तुम्ही उमेदवारी घेतलेली? याच काळात म्हणजे माझे मिस्टर गेली 10 वर्ष झालं समाजसेवा करत आहेत। त्यांनी कोणतेही पद नसताना समाजसेवा करत आहेत, अजूनही त्यांचं चालूच आहे। आज संधी मिळालेली आहे आम्हाला महिला आरक्षण लागल्यामुळे की आपल्या भागाचा विकास करून घेण्यासाठी। साहेब तर प्रत्येक हाकेला आमच्या असतातच, पण एक पद असणं पण महत्वाचं असतं ना, तर ह्या पदासाठी आम्ही धडपड करत आहोत की आपला भाग विकसनशील आणि प्रगतशील करण्यासाठी। या गरोदरपण काळात तुम्ही कशा प्रकारचं नियोजन केले? तुम्ही स्वतःची कशी काळजी घेता आणि प्रचार कसा करता? मी स्वतःची काळजी घेतच असते। डॉक्टर माझ्या संबंधित आहेतच। परत जे म्हणजे खाणं पिणं असेल तर हे आपलं आहे हेच जेवण आहे। फळे वगैरे ते आहेतच, पण माझ्या ज्या सहचारणी आहेत त्या माझ्याबरोबर प्रचाराला येतात, त्या माझी काळजी घेतात। सकाळी आम्ही 9 ते 12च्या दरम्यान एक प्रचार असतो आमचा। माझा प्रचार हा चालतच आहे, कारण की मला प्रत्येकाच्या घरात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत, कारण की येत्या 5 वर्षात मला त्या सोडवायच्या आहेत। आणि संध्याकाळी 4 ते 7च्या दरम्यान एक माझं असतं फेरी। तर आपलं कोल्हापूर असल्यामुळे माझे जे आपल्या कोल्हापूरचे जे वासी आहेत, ज्या महिला आहेत किंवा माता असतील किंवा माझ्या बहिणी असतील, त्याही माझी काळजी घेत आहेत। काय नेमकं तुम्हाला, तुम्ही जेव्हा घराघरात पोहोचता तेव्हा एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं किंवा महिला तुम्हाला काय सांगतात? महिला म्हणजे आत्ताचा काळ बघता सगळेजण पहिला हेच सांगतात की तू तुझी पहिली काळजी घे, मी तुझ्या पाठीशी आहे। येत्या 10 वर्षात निवडणूक झाल्या नसल्यामुळे प्रत्येकांना समस्या आल्यामुळे प्रत्येकांना हेच आहे की आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार, त्यामुळे तू काही फिरू नको, असं प्रत्येकाचं तोंडून तर वाक्य आहे। लाडक्या बहिणीच्या तोंडून काय वाटतं? लाडक्या बहिणीचं म्हणजे त्या पण कंटाळलेल्या आहेत, कारण की लाडक्या बहिणीचे 1500 रुपये देत आहेत, पण गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत, आपले सोन्याचे दर वाढले आहेत, त्यामुळे त्यांना पण
काही लोकांना आता ते लाडक्या बहिणीचे पैसे नको आहेत, फक्त सत्ता बदल हवंय. काँग्रेस पक्षाचं म्हणजे काँग्रेसचा विजय हवाय, काँग्रेस येणं महत्वाचं आहे असं प्रत्येकाला वाटत आहे. तुम्ही 9 महिन्याचे गरोदर आहात. या काळात कुटुंब आपल्या सुनेची किंवा मुलगीची चांगली काळजी घेत असतं आणि तुम्ही उमेदवार घेऊन तुम्ही आता या मैदानात आहात. मग कुटुंबाचा कशा प्रकारे प्रश्न आहे किंवा कुटुंब उमेदवारी घेतली तेव्हा कुटुंबाचं काय मत होतं? माझं कुटुंब माझ्या समवेतच आहे. माझ्या सासूबाई ह्या माझ्या बरोबरीने प्रचार करायला फिरतात. त्यांना पण वाटतं की कुठेतरी बदल झाला पाहिजे. अ, अ, असं काही कुटुंबातून नकारात्मकता नाही आहे, कारण की त्यांनी पण सगळ्या प्रॉब्लेम्स बघितले आहेत आणि ते माझ्या बरोबरच आहेत. आज मला एक 2 वर्षाची मुलगी आहे, ते पण माझी कुटुंबच बघत आहे. तू पुढे चल, आम्ही आहे तुझ्या पाठीशी, हे वाक्य आहे माझ्या कुटुंबाचं. शेवटचा प्रश्न आहे. आता काय नक्की मतदारांना किंवा नागरिकांना आव्हान काय असणार आहे? काय म्हणतो? मतदारांना किंवा नागरिकांना काय आव्हान असणार आहे? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी 9 महिन्यांची प्रेग्नेंट असताना आपल्या भागाचा विकास करण्यासाठी या मैदानात उतरले आहे. तर तुम्ही तुमचं एक मत देऊन काँग्रेसची सत्ता येऊ द्या. आपला भाग विकसनशील करूया आपण. धन्यवाद. तर आपण बघितलं की 9 महिन्याचे गरोदर असताना देखील प्रचाराला हे महिला उतरलेल्या आणि निवडणूक लढवत आहे आणि आपल्या शहराचा प्रभागाचा विकास करण्यासाठी मी धडपडत आहे आणि मतदारांनी देखील मला साथ द्यावी आणि मतदारांची साथ आहेत अशी देखील एक भावनिक साथ या गरोदर महिलेने घातलेली आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.